सो हे गाईज, इट्स मी समतोष अँड वेलकम टू माय मिनी व्लॉग. तर नवीन वर्षाचा आहे ना, मी सुद्धा एक संकल्प पकडलेला आहे की मी माझी डेली मिनी व्लॉग सिरीज चालू करणार आहे. तर गाईज, या सिरीजमध्ये तुम्हीही नक्की मला सपोर्ट करा. तर आजच्या मिनी व्लॉगची सुरुवात होती माझ्या शाळेतून येण्यापासून. शाळेतून आल्याच्या नंतर ना मी पहिले माझे कपडे चेंज केले, त्यानंतर मी फ्रेश झाले आणि घरी आल्यावर बघते काय मम्मीने खायला खूप काही आणलेलं होतं, पण त्यामध्येही मला मोतीचूरच्या लाडू शिवाय बाकी काही नाही आवडत. नंतर मम्मीने मला जेवण आणून दिलेलं होतं. जेवणाच्या नंतर मी खाल्ली माझी फेवरेट डेअरी मिल्क खाल्ल्याच्या नंतर मी इथे थोडा वेळ टीव्ही बघितली आणि टीव्ही बघता बघता मला लक्षात आलं की मला एक शूट करायचंय. मग काय, आता मी इथे रेडी झालेली शूटिंग साठी थोडा वेळ मी रील शूट केली आणि इथे तुम्ही बघू शकता की मी शूटच्या आधी कशी दिसत होते आणि शूटच्या नंतर इथे तर काही विषयच नाहीये, किती घाण दिसते. आणि हे बघा, इथे माझे डोळे किती छान छान आहे ना. बरं जाऊ दे, नजर लागून जाईल मला. त्यानंतर मी केव्हा झोपून गेले माझं मलाच नाही कळालं. मग विचार केला की आता तुला उठावं लागणार आहे. उठलेले आणि मी इंस्टाग्रामला खूप वेळा सांगितलेलं आहे की मला ना मिनिटाला काही ना काही खायला लागतंच. तर मी गेले किचनकडे आक्रमण करण्यासाठी. थोड्या वेळ ना मी गुंगलेलीच होते, कारण की मी आत्ताच झोपेतून उठलेले होते आणि मला काहीच नव्हतं सुधरत. बट जेव्हा मला कोल्ड कॉफी भेटली ना, तेव्हा तर माझा आनंद तुम्ही इथे बघू शकता. आता कोल्ड कॉफी सर्व करण्यासाठी मी घेतला काचेचा ग्लास. हा बाई काचेचा ग्लास. त्यानंतर त्याच्यामध्ये टाकली कोल्ड कॉफी आणि हे बघताना इतकं सॅटिस्फाईंग वाटत होतं ना, तुम्हालाही नक्की वाटत असेल. तर कोल्ड कॉफीचा ग्लास घेऊन मी बघायला गेले TMKOC. तर हे जेवणाच्या वेळेस ना TMKOC कोण कोण बघतं मला कमेंट मध्ये नक्की सांगा. इव्हनिंगला मस्तपैकी जेवण केलं आणि जेवणाच्या नंतर आहे ना, हा भाई मी काम सुद्धा करते आणि इथे मी काम करते. तुम्ही बघू शकता मी किती मेहनतीने, किती मन लावून मी काम करते घरातली. तर थोड्या वेळ ना घरातले काम केले आणि त्यानंतर आता इथे मला ना माझी बेडरूम आवरायची होती. तर इथे तुम्ही बघू शकता की बेडरूम अतिशय खूप छान प्रकारे घाण झालेली आहे माझ्याकडून. तर आहे ना मी पहिले बेडरूम साफ केली आणि आता इथे टाइम आलेला आहे स्वतःला साफ करण्याचा. म्हणजे साफ करण्याचा नाही तर स्किन केअर करण्याचा. हा मी स्किन केअर सुद्धा करते, कारण की मी एक मुलगी आहे. मुलगी असून तुम्ही रात्रीचं स्किन केअर नाही केलं म्हणजे काय केलं. स्किन केअर मध्ये जास्त काही नाही, फक्त फेस वॉश करते, क्रीम लावते आणि लिप बाम लावते. थोड्या वेळाने ना मम्मीने मला हळदीचं दूध आणून दिलेलं, जे की मी रात्री कंपल्सरी पिते. तर इथे हळदीचं दूध पिलं आणि असंच मला कायम सपोर्ट करत राहा. तर भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.